नमस्कार, मी प्राजक्ता जोशी. इंडी जर्नलच्या न्यूजपेपर राऊंडअपमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्याला माहितीच आहे की दररोज आपण न्यूजपेपर राऊंडअपमध्ये पुण्यातले जे वेगवेगळे पेपर्स असतात, जे वेगवेगळे सिटी एडिशनचे पेपर असतात, इंग्लिश आणि मराठी दोन्ही, तर आपण ते वाचत असतो, त्यातल्या बातम्या डिस्कस करत असतो. आजचा आपला एक स्पेशल एपिसोड आहे. थोडासा वेगळा फॉर्मॅट आपण आजच्या एपिसोडमध्ये घेणार आहोत. आपण दररोज जशा बातम्या डिस्कस करत असतो, त्या बातम्या ज्या पत्रकारांनी लिहिलेल्या आहेत, आपण त्यांच्या स्टाईलविषयी बोलत असतो आणि एकूणात आपण त्या कशा प्रकारे बातमी लिहिलेली आहे ह्या सर्वाबद्दल बोलत असतो. आज आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये एक पत्रकारच आलेले आहेत, ज्यांच्या काही स्पेशल बातम्यांबद्दल आपण गेल्या 2 आठवड्यांपासून बोलत आहोत. त्या आहेत पुणे मिररच्या सलोनी मिस्त्री. तुमचं खूप खूप स्वागत. थँक्यू. आपण साधारण काही दिवसांपूर्वी एक बातमी बघितली होती, जी आपली बेस्ट ऑफ द डे बातमी सुद्धा होती न्यूजपेपर राऊंडअप मधली. पुण्यात सध्या मेट्रोचं काम चालू आहे, आपल्याला माहितीच आहे. आणि या मेट्रोच्या कामाच्या वेळेस ह्या मेट्रोच्या काम करणारे जे कामगार आहेत, तर सलोनी मिस्त्री यांनी एक स्टोरी केली होती की त्या कामगारांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी, त्यांच्या अड्ड्यावरून त्यांच्या कामाच्या ठिकाणापर्यंत एका टेम्पोमध्ये, एका ट्रकमध्ये कोंबून आणण्यात येत आहे. त्यांच्या प्रवासाची अजिबात व्यवस्था केली गेलेली नाहीये कॉन्ट्रॅक्टरकडनं आणि अतिशय इनह्युमन पद्धतीनं त्यांना ट्रान्सपोर्ट हा देण्यात आला होता. ही स्टोरी त्यांनी दिल्यानंतर काही दिवसांनी आपण त्यांची मिरर इम्पॅक्ट स्टोरी सुद्धा एक बघितली होती की ह्या स्टोरीची दखल घेण्यात आली महामेट्रोकडून आणि तो जो कॉन्ट्रॅक्टर होता त्याला त्यांनी फाईन सुद्धा इम्पोज केली. आणि त्याचबरोबर त्यांनी हे जे कामगार होते, ज्यांना इतक्या वाईट अवस्थेत प्रवास करायला लागत होता, तर त्यांच्या चांगल्या प्रवासाची सोय सुद्धा त्यांनी एन्शॉर केली. तर आज आपण ही बातमी तसंच इतरही बऱ्याचदा आपण सलोनी यांच्या बातम्या घेत असतो, आपण त्याच्याबद्दल डिस्कस करत असतो. तर एकूणच त्यांच्या ह्या सर्व प्रवासाबद्दल आणि त्यांच्या पत्रकारितेबद्दल आपण आज त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. तर मला वाटतं आपण आता ज्या बातमीबद्दल बोललो त्याच बातमी विषयी आपण सुरू करू आजच्या ह्या इंटरव्ह्यूला, की काय होता, म्हणजे कसा होता एक्सपिरियन्स, की ही स्टोरी तुम्हाला मिळाली आणि त्याच्यानंतर ती एक्झिक्यूट झाली आणि त्याच्यानंतर त्याचा इम्पॅक्ट जो काही तुम्हाला दिसला, तर हा सर्व प्रवास कसा होता? कुठलीही स्टोरी करताना त्याचा इम्पॅक्ट व्हावा हे ऑब्व्हियसली पहिला उद्देश असतो आणि तो झाला की निश्चित बरंच वाटतं. लाईक इट्स अ गुड फिलिंग की कोणाला तरी मदत करता आली, म्हणजे कितीही, आणि काम करताना मदत करता आली. सो ह्या स्टोरीमध्ये स्पेसिफिकली ॲक्च्युली मी त्या एरियावरनं रात्री पास होताना माझं नशीब की मी त्याच वेळी जात होती जेव्हा त्यांना घेऊन जात होते, कारण असं काही टायमिंग किंवा काय सेट मला माहिती नव्हतं त्यांचं. आणि मी जाताना हे बघितलं आणि मला 2 मिनटं काही क्लिक पण नाही झालं, कारण लाईक मी दिवस संपल्यानंतर जात होती, सो वॉज ऑलरेडी टायर्ड. पण मग थोडं पुढे गेल्यानंतर आय जस्ट रिअलाइज्ड की ती लोकं होती, लाईक ज्यांना ट्रकमध्ये घेऊन जात होती. आणि इट वॉज, म्हणजे वेन आय सॉ इट, ते लोक ऑलमोस्ट एकावरती एक होते त्या ट्रकमध्ये तेव्हा. आणि काय काय लोक बाहेर बसलेले, एक वरती बसलेला, वरती जे रेलिंग्स होते तिकडे. अँड मग मी म्हटलं चल दुसऱ्या दिवशी परत बघूया की असंच नेतात का. सो मी एक साधारण त्याच टायमाच्या हिशोबाने गेली, पण मला लक्षात नक्की टाईम नव्हतं माहिती, म्हणजे लक्षात ठेवलं नव्हतं मी. सो थोडा म्हणजे चुकामुक झाली आणि दुसऱ्या दिवशी जो ट्रक बघितला त्याच्यात थोडीशीच लोकं होती. मग म्हटलं लेट मी फिगर काय होतं आहे एक्झॅक्टली. सो मग तिकडे जाऊन थोडं एकदा आधी संपादकशी बोलली की हे करू शकतो काय, कसा अँगल घ्यायचा किंवा काय. मग त्यांनी गाईड केल्यानंतर त्या लेबरर्सकडे जाऊन मी बोलली दुपारी की तुम्ही कसे जाता, मग किती ट्रक्स असतात, किती वेळा येतात. आणि पहिलं देयर वॉज अ लॉट ऑफ हेजिटेशन त्यांच्याकडनं बोलायला. मीन ऑब्व्हियसली ते डेली वेज वर्कर्स आहेत, पण मग फायनली म्हणजे त्यांना थोडंसं आश्वासन देऊन की तुमचं नाव नाही येणार, काही नाही. मग ते थोडेसे बोलले अँड तेव्हा मला कळालं की ती एक 40-50 वर्कर्ससाठी ती एका टाईमला ते फेरी करत होते इन दॅट एंटायर ट्रक. सो बेसिकली तुम्ही जेवढं लवकर पळाल आणि त्या स्पॉटवर जाल जिकडे पिकअप आहे तुमचं, तेवढं तुम्हाला आतमध्ये ट्रकमध्ये उभं राहता येईल किंवा बसता येईल, मग तुम्हाला बाहेर लटकावं नाही लागणार. सो मग ते झाल्यानंतर इट वॉज जस्ट अबाउट टाईम मॅनेज करून तो फोटो घ्यायचा होता, कारण तो फोटो सर्वात जास्त इम्पॉर्टंट होता. स्टोरी मी लिहूही शकते, पण तो फोटो जर का इम्पॅक्टफुल नसला असता तर लोक वाचतही नाही मग खूप वेळा. सो बेसिकली तसं झालं. मग त्याच्यानंतर तुम्ही जाऊन त्यांना भेटलात का? त्याच्यानंतर आय मीन वेन यू वेंट देअर टू टेक द अदर फोटो, इम्पॅक्ट स्टोरीचा फोटो, की जेव्हा ते बसले होते आतमध्ये, तर व्हॉट वॉज अ वर्कर्स रिॲक्शन?
सो बेसिकली ऑब्व्हियसली ते खुश होते आणि मोर दॅन स्पीकिंग टू दॅम त्यांच्या तोंडावरनंच दिसत होतं. पण काय झालं, ही स्टोरी आम्ही केली जस्ट गणपतीच्या विसर्जनच्या थोड्याच आधी, आणि मग तेव्हा संडेला त्यांना हाफ डे सुट्टी असते आणि मग फ्रायडेला किंवा सॅटर्डेला माझी सुट्टी असते. सो एक थोडा वेळ 2-3 दिवस ओलांडून गेले आणि मग त्याच्यानंतर संडे नाईटला मी गेली तिकडे, तर मी वॉचमॅनकडे बोलली आणि मग त्यांनी तेव्हा मला सांगितलं काय काय झालं, म्हणजे ते किती खुश होते आणि कसं आता बस लावली आहे. दॅट इज हाव आय अंडरस्टूड की इम्पॅक्ट झाला आहे. मग दुसऱ्या दिवशी सकाळी आली मी, कारण त्यांना ऑब्व्हियसली सकाळी घेऊन येतात. मग दुसऱ्या दिवशी सकाळी आली तेव्हा त्यांच्याशी बोलली, तेव्हा ते ऑब्व्हियसली वर हॅपी. अँड कसं अनफॉर्च्युनेटली त्यांना जास्त एक्सप्रेस नाही करताय. तुम्ही त्यांना प्रश्न विचारले की ते हो नाही असं उत्तर देतात, कारण वेदर वी लाईक इट ऑर नॉट, एक आय एम अ वुमेन टॉकिंग टू देम, दे आर नॉट यूज टू एका बाईकडे बोलणं, कारण ते त्या कल्चरमध्ये, मोस्ट ऑफ दीज वर्कर्स कम फ्रॉम बिहार, तर ते त्या कल्चरमध्ये नाही आहे त्यांच्या. सो ते त्यांना ऑलरेडी टेक्स दॅम वन स्टेप बॅक. आणि सो या आय मीन ते संध्याकाळी मग रात्री आम्ही परत गेलो फोटो घ्यायला, कारण आम्हाला बसच्या आतमधला फोटो पाहिजे होता. आणि पळत ते बेसिकली सगळे पळत आले फोटो काढायला, कारण मग त्यांना बसून आतमध्ये फोटो काढायचा होता. सो इट वॉज आय मीन ॲट द एंड ऑफ द डे दे आर हॅपी, विच इज वॉट वॉज द इंटेन्शन. आणि लाईक त्यांना जसं घेऊन जात होते, दॅट वॉज एसेन्शली फॉर मी ॲटलिस्ट एक ह्युमन राईट्सचा व्हायोलेशन होता. म्हणजे ते आपल्या सोयीसाठी काम करतायत, म्हणजे पुढे जाऊन आपल्याला मेट्रोची सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून. पण मग त्यांनाच तुम्ही कसे नेताय, माझ्या डोक्यात तसं होतं ते, विच इज हाऊ ती स्टोरी आली. एक्झॅक्टली. अँड इट वॉज सो हार्ट वॉर्मिंग. म्हणजे आधी ती वी वर हॉरिफाईड वेन वी रेड द स्टोरी, पहिलीवाली स्टोरी, की अरे बापरे हे असं करतायत. आणि त्याच्यानंतर काही दिवसांमध्ये जेव्हा आम्ही इम्पॅक्ट स्टोरी वाचली, तर इट वॉज रिअली हार्ट वॉर्मिंग. इट वॉज रिअली अ हॅपी फिलिंग की एखाद्या बातमीचा अशा मोठ्या प्रमाणात इम्पॅक्ट होऊन ॲक्च्युली कोणाच्या तरी लाईफमध्ये बदल घडतोय, अगदी मोठा बदल आहे हा. मला वाटतं की पुणे मिरर अशा बाबतीत म्हणजे बरेचसे सिविक इश्यूज आहेत हे पुणे मिरर घेत असतात. म्हणजे सलोनी एज्युकेशन, शिक्षण हे बीट बघतात मोस्टली, पण त्याचबरोबर त्या सिविक इश्यूज आणि इतरही बरेचसे बीट्स जे आहेत त्या कव्हर करतात. त्यांच्या सिविक इश्यूज रिलेटेड पुण्यातल्या वेगवेगळ्या एरियाजमधल्या बातम्या सुद्धा दररोज ऑलमोस्ट खूपच रेग्युलरली येतच असतात पुणे मिररमध्ये. तर पुणे मिरर खूप इम्पॅक्टफुली हे सिविक इश्यूज हँडल करत असतं. म्हणजे आपण बाकी कोणत्याही पेपरमध्ये बघितलं तर स्पेसिफिकली जी प्लेसमेंट असेल किंवा जेवढं त्याला कव्हरेज दिलेलं असेल, जेवढ्या लोकांशी बोलून त्या स्टोरीज केलेल्या असतील, तर व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ इट. म्हणजे तुमच्या पेपरमध्ये एका शहरात घडणाऱ्या छोट्या मोठ्या नागरिकांचे जे इश्यूज असतात, तर ते कव्हर करण्याला किती इम्पॉर्टन्स दिलं जातं. खूप इम्पॉर्टन्स दिलं जातं, कारण कसं आता ह्याला दोन गोष्टी आहे. एक म्हणजे न्यूजपेपर टॅब्लॉईड आहे तो, तर तुम्ही जी पण स्टोरी कराल त्याच्यात ती तुम्हाला इनडेप्थ करावीच लागते, कारण तुम्ही असे 150-200 वर्ड्सचे 6 स्टोरीज एका पानावर नाही लावू शकत. व्हिज्युअली ते अपीलिंग नाही वाटत. सो यू हॅव टू डू एव्हरी स्टोरी इन डेप्थ, म्हणजे किमान मिनिमम एक 400 शब्द तरी लिहावे लागतात. आणि कुठली छोटी ती छोटी बातमी असली, तुम्ही जर का त्या बातमीच्या सगळ्या स्टेक होल्डर्सशी जाऊन बोलला, आता फॉर एक्झाम्पल जर का से क्राईमची एक स्टोरी असेल जिकडे हॅरेसमेंट झाली आहे फॉर एक्झाम्पल, तर तुम्ही जी विक्टिम आहे, जे अक्यूजशी बोलता आलं तर अक्यूजशी किंवा आणि कॉप्सशी, आणि मे बी म्हणजे ह्याच्यात जर का स्टोरी भागवत असतील, अख्खी फिट होलिस्टिक अप्रोच तुम्ही देऊ शकला तर दॅट्स गुड. नाहीतर एक एक्सपर्टकडे बोलायचं. सो द वे आय लुक ॲट इट, पुणे मिरर काय करतं इज दॅट आम्ही जेव्हा काय स्टोरीज घेतो, आमचा हे असतो की सगळ्या बाजूंनी त्यांना कवर करावं. सो इवन वॅन आय स्पीक टू एनीवन फॉर अ स्टोरी, आता फॉर एक्झाम्पल FIR झाली आहे कुठल्यासे ॲनिमल क्रुएल्टी केसमध्ये, आता मी ज्यांनी कंप्लेंट केली आहे मी त्यांच्याशी बोलली आहे, पण मी त्यांना हेही सांगते की मी दुसऱ्या साईडशी बोलणार आहे. त्यांना कधी कधी कसं वाटतं की वी आर गिविंग, जे लोक क्रुएल्टी करतात त्यांना आम्ही प्लॅटफॉर्म देतोय, पण दॅट्स नॉट द केस. आता इफ द सिच्युएशन वॉज रिव्हर्स्ड, तुम्हाला तुमची बाजू मांडायला अपॉर्च्युनिटी तर पाहिजे, राईट. ॲज अ न्यूजपेपर आम्ही नाही डिसाईड करत, वी आर नॉट सपोज टू डिसाईड रादर की कोणी चूक केली आहे, कोणी काय केलं आहे, राईट. आर आयडिया इज टू जस्ट टेल आर रीडर्स व्हॉट हॅज हॅपन्ड अँड फ्रॉम ऑल साईड. सो तुम्ही घरी बसून एक अख्खा इशू कम्प्लिटली समजू शकाल. ॲटलीस्ट दॅट्स हाऊ आय वर्क, अँड आय एम प्रिटी शुअर द रेस्ट ऑफ माय कॉलिग्स ऑल्सो वर्क लाईक दॅट.
सो मग दॅट इज आय थिंक हाऊ दॅट इज वाय मिरर डज स्टोरीज द वे इट डज इट. आणि सिविक इश्यूज किंवा ह्युमन इंटरेस्ट स्टोरीज अशासाठी करतो कारण ॲज क्लिशे ॲज इट साऊंड्स इट्स पुणे मिरर राईट. सो बेसिकली वी आर ट्राईंग टू रिफ्लेक्ट जे आपल्या सोसायटीमध्ये आपल्या आजूबाजूला होतं आहे. आता ऑब्व्हियसली आम्ही सगळ्या सेकंड हाऊसचे असे पाणीचा इश्यू किंवा लाईटचा इश्यू कवर नाही करत, पण त्या एका टॉपिकला फॉर एक्झाम्पल जर का एक जास्त मोठा इम्पॅक्ट होत असेल तर मग तो करण्यात काहीच हरकत नाही आहे. दॅट्स हाऊ ॲटलीस्ट वी अप्रोच स्टोरीज सध्या. बरोबर. मग आता तेच की आता हे जे तू म्हणालीस, जो तुम्ही म्हणालात तर तेच पुढे घेऊन मी असं विचारू इच्छिते की एखादा असा सिटी पेपर असणं तर त्याचं किती इम्पॉर्टन्स असतं. म्हणजे आपल्याकडे सिटीजमधलं ग्रोईंग पॉप्युलेशन आपण बघितलं आणि ओव्हरऑल जे काही वेगवेगळे इश्यूज असतात तर अशा प्रकारचं सिटी स्पेसिफिक पेपर असणं. आय मीन आय नो की पुणे मिरर इज अप्रोच्ड बाय अ लॉट ऑफ सिटिझन ऑर्गनायझेशन्स. तर ते किती इम्पॉर्टन्स तुम्हाला दिसतं ॲज अ जर्नलिस्ट, ॲज समवन हू वर्क्स फॉर दिस सिटी न्यूजपेपर? मी हे एका एक्झाम्पल थ्रू समजवते. लाईक फॉर एक्झाम्पल मी एक स्टोरी केलेली अबाउट दिस जेंटलमॅन जे आधी दुबईत काम करायचे आणि मग ते गावातले होते आणि मग त्यांनी परत येऊन गावात शाळा केली. पण ऑब्व्हियसली त्यांना कोविडमध्ये फायनान्शियली स्ट्रगल करावं लागलं शाळेसाठी कारण त्यांनी फीस कमी केली कारण ते गावात असल्यामुळे सगळे स्टुडंट्स नाही देऊ शकले पैसे. दुसऱ्या दिवशी स्टोरी छापून आल्यानंतर दुसऱ्या दिवशी मला ईमेल आला की आम्हाला मदत करायची आहे, सो आम्हाला कॉन्टॅक्ट द्या. सो द सिटी, माझ्या हिशोबाने सिटी न्यूजपेपर्स जे असतात त्यांचं हाच महत्त्व असतं. यू आर बेसिकली कनेक्टिंग, यू आर टेलिंग पीपल व्हॉट इज हॅपनिंग इन वन पार्ट ऑफ द city with two person say sitting in another part, and you're making sure ki that one person is getting help from everywhere of sort. And on the other side जर का से आता कुठलाही सिविक इश्यू असेल, पॉटहोल्सचा किंवा इलेक्ट्रिसिटीचा इश्यू असेल, तो एका भागात जर का तो आहे आणि दुसऱ्याही भागात आहे, बेसिकली तो एका भागात सॉल्व्ह झाला तर दुसऱ्या भागाला कळतं कसं सॉल्व्ह करायचं किंवा कोणाला अप्रोच करायचं किंवा इट्स अबाउट क्रिएटिंग अवेअरनेस ऑल्सो. सो त्या मानाने सिटी लेवल आणि मिरर प्रचंड हायपर लोकल आहे. आम्ही ट्राय करतो ॲज मच ॲज पॉसिबल. पुणे पिंपरी चिंचवड सोडून आम्ही स्टोरीज करतच नाही. म्हणजे रुरलही खूप होतात पण खूप क्वचित होतात कारण आमचा टार्गेट ऑडियन्स नाही आहे तो. and people don't like reading news that doesn't directly affect them. So तो I think तो एक आहे. So that is the, I'd say, USP of Mirror also. मिरर म्हणजे आता ॲज अ जर्नलिस्ट मी मिररच्या बऱ्याचशा पत्रकारांना ओळखते, मी बघते आणि आय नो एक गोष्ट जी खूप अशी होते की जेव्हा आम्ही सगळे फिरत असतो कुठल्या तरी बातमीसाठी, कुठल्या तरी पत्रकार परिषदेला जात असतो, तेव्हा मिररची जी स्टाईल आहे की इट ऑफर्स समथिंग डिफरंट, की जे बाकी सर्व पेपर्समध्ये आलेलं आहे ते सोडून काहीतरी वेगळं, किंवा ठीक आहे ही पत्रकार परिषद आहे पण आपल्याला काहीतरी वेगळं कसं मिळेल. तर ही जी सर्व प्रोसेस आहे की काहीतरी वेगळं शोधायची, काहीतरी वेगळं द्यायची वाचकांना. तर हाव इज एन एव्हरेज डे इन द न्यूज रूम की ही सगळी प्रोसेस करणं, ह्याचा एक्सपिरियन्स कसा असतो दररोजचा? सो एक्सक्लुझिव्ह स्टोरीज पाहिजे. हाऊ एल्स डज द पेपर स्टँड आउट अँड हाऊ एल्स डू यू ॲज अ रिपोर्टर स्टँड आउट? सो तुमची अबिलिटी, युअर अबिलिटी टू ग्रो कम्स फ्रॉम द फॅक्ट की तुम्ही एका ह्याला जा जिकडे सगळेच गेलेत आणि मग त्याच्यातनं असं काहीतरी शोधून आणा जे दुसऱ्यांना नाही माहिती. अँड ब्रेकिंग न्यूजचं पण तोच ह्या, अँड आय एम प्रिटी शुअर एव्हरी रिपोर्टर ट्रायज टू डू दिस. आमच्याकडे नुसतं कसं होतं की प्रेस कॉन्फरन्स जेव्हा असते तेव्हा आता सगळे बाकीचे पेपर्स करतायत, बाकीचे पेपर्स एक 200-250 वर्ड्सचं इन्फॉर्मेशन त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये काय म्हटलं गेलं हे सांगून संपू शकतात. बट मिरर कॅनॉट डू दॅट बिकॉज लाईक आय मेन्शन बिफोर स्पेसचा इश्यू असतो. ऑल्सो वी नीड टू रिमेंबर की ह्या सगळ्या प्रेस कॉन्फरन्सेसना न्यूज चॅनल्स पण येतात. सो तुम्ही जर का ऑलरेडी न्यूज चॅनल्सवर बघतात अँड फॉर समवन जे न्यूज वाचतात ते फेसबुकवरती पण बघतात, ते टी व्हीवरती पण बघतात आणि ते पेपर वाचतात. सो इफ यू ऑलरेडी सीन इट ऑन द टेलिव्हिजन, मग तुम्ही तीच बातमी दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये का वाचणार? सो इफ यू डोंट हॅव अ डिफरंट अँगल टू इट, मग वाय आर यू एक्सपेक्टिंग द रीडर टू कम टू यू?
सो ॲटलिस्ट आय फिगर दॅट इज द उद्देश ज्याच्यानी आम्ही काम करतो, दॅट वी हॅव ऑलवेज वर्कड विथ, की यू हॅव टू गिव्ह युअर रीडर समथिंग एल्स. सो युअर रीडर इज लाईक, मी वाचतो, मी सगळे पेपर वाचतो, पण मी पुणे मिरर पण वाचतो. सो वी आर नॉट लाईक की तुम्ही बाकीचं वाचू नका, वाचा पण आमचा पण वाचा, आमच्याकडे वेगळं काही. हां. अजून एक हे की गेल्या दीड वर्षापासून आपण बघितलंय की मीडिया इंडस्ट्रीमध्ये स्पेशली न्यूजपेपर मध्ये जर आपण बघितलं की खूप मोठा चेंज एक झालेला आहे किंवा शिफ्ट आपल्याला थोडाफार दिसेल आहे, स्पेशली पॅन्डेमिक पासून, की काम करण्याची पद्धत कधी मे बी इतक्या मोठ्या प्रमाणात वर्क फ्रॉम होम कुठल्या पत्रकारांनी केलं नसेल, जसं गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये करावं लागलं बऱ्याच जणांना, किंवा त्याच्यानंतर कोणत्या प्रकारच्या स्टोरीज कोविडच्या भोवती सगळं हे फिरणं आहे. तर ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला काय वाटतं की काम करायची जी पद्धत आहे त्याची ती किती बदललेली आहे आणि त्याचा कसा इम्पॅक्ट झालेला आहे? ओके, सो व्हेरी ऑनेस्टली पहिल्या वेव्हमध्ये मी भारतात नव्हती, सो तेव्हा कसं काम झालं, कारण आय हॅव नो आयडिया, कारण तेव्हा पीपल वर स्टील गेटिंग यूज टू इट. मी जेव्हा सेकंड वेव्हमध्ये आता जेव्हा काम करायला लागले तेव्हा इट इज ह्या वर्क फ्रॉम होम कल्चर आमच्यातही आहे, पण आम्हाला टेक्निकली वर्क फ्रॉम होम म्हणजे नुसतं की आम्ही ऑफिसला स्टोरी फाईल करायला जात नाही, पण आम्ही अजूनही फील्डवर असतो. सो कोविडच्या वेळी आय थिंक ॲटलीस्ट पर्सनली माझ्यासाठी आफ्टर रोमिंग अराउंड ऑन द फील्ड इट इज व्हेरी, यू हॅव टू लाईक प्रचंड प्रिकॉशन घ्यावं लागतं वेन यू आर मीटिंग युअर फॅमिली ऑर वेन यू आर मीटिंग विथ अदर पीपल जे नाही एवढ्या दुसऱ्या लोकांना भेटत. सो आय नो ऑफ कॉलिग्स हू हॅव, ज्यांचे लहान मुलं आहेत आणि ते ऑलमोस्ट वीक्स म्हणजे त्याच घरात राहतात, पण त्यांना जवळ घेणं किंवा असं काही नाही करू शकत, बिकॉज इट्स अ मीन ॲटलीस्ट करत नव्हते, बिकॉज इट्स अ व्हेरी, तेव्हा खूप हायवर होते केसेस. सो ऑब्वियसली ते बदलतं आहे आता, बिकॉज एव्हरीथिंग इज काइंड ऑफ ओपनिंग अप. सो आता इट्स जस्ट लाईक आय थिंक इट्स गेटिंग बॅक, प्रिटी मच गेटिंग बॅक टू नॉर्मल. ते कितपत तसं राहणार वी डोंट नो, मे बी अडॅप्टिंग टू इट इज आवर वे फॉरवर्ड. ऑल राईट, थँक्यू सो मच सलोनी, आज तुम्ही इथं आलात आणि आमच्याशी गप्पा मारल्यात. आणि येस, आणि तुमच्या बातम्या आम्ही वाचतच असतो, डिस्कस करत असतो आमच्या राऊंडअप्समध्ये, तर होपफुली परतही आम्ही तुम्हाला इथं बोलवू फॉर सम अदर स्टोरी. तर हा होता आजचा न्यूजपेपर राऊंडअप. नेहमीप्रमाणे आज मी अपीलही तुम्हाला करते की तुम्हाला माहितीच आहे रीडर फंडेड आणि इंडिपेंडंट न्यूज प्लॅटफॉर्म आहे हा, आणि आमचं काम करत राहण्यासाठी तुमच्या सपोर्टची आम्हाला गरज आहे. आमच्या वेबसाईटवर आम्ही दररोज वेगवेगळ्या विषयांना हात घालणाऱ्या बातम्या इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषांमधनं पब्लिश करत असतो. आमच्या वेबसाईटला नक्की भेट द्या. इंडी रेडिओ या नावाचं एक आमचं ॲप आम्ही घेऊन आलेलो आहोत, ज्याच्यावर बराचसा ऑडिओ कंटेंट असतो. आमच्या वेबसाईटवरचा सर्व कंटेंट तर त्याच्यावर असतोच ऑडिओ स्वरूपात, त्याबरोबरच आम्ही वेगवेगळे ऑडिओ स्पेसिफिक प्रोग्राम सुद्धा करतो, ज्याच्यामध्ये रोज रात्री एक डेली न्यूज रील नावाचा कार्यक्रम असतो, ज्याच्यामध्ये दिवसभरात जे काही महत्त्वाच्या घटना झालेल्या असतात, घडामोडी झालेल्या असतात देशात तसंच देशाबाहेर सुद्धा, तर त्यांचा उल्लेख असतो. त्याचबरोबर आमचं सबस्क्रिप्शन जर तुम्ही घेतलं, जे अतिशय माफक दरात उपलब्ध आहे, तर ते घेतल्यावर आमच्या काही प्रीमियम कंटेंटला सुद्धा तुम्हाला ऍक्सेस मिळेल, ज्याच्यामध्ये काही पॉडकास्ट आहेत, काही ऑडिओ बुक्स आहेत, काही इंटरव्ह्यूज आहेत. तर आमचा ॲप नक्की डाउनलोड करा. आणि इंडी जर्नलचा हा जो न्यूजपेपर राऊंडअप आहे तर तो दररोज बघत राहण्यासाठी आम्हाला फेसबुकवर सुद्धा नक्की फॉलो करा. धन्यवाद.